Welcome to Neeti Katha Kids. राहुल त्याच्या खोलीत बसला होता. त्याला खूप कंटाळा आला होता. तो खिडकीतून बाहेर पाहत होता, पण त्याला काहीच मजा येत नव्हती. अचानक त्याला त्याच्या पलंगाखालून एक मंद प्रकाश आणि काहीतरी सरकल्याचा आवाज ऐकू आला. त्याची उत्सुकता वाढली. त्याने त्वरेने खाली पाहिले आणि एक चमचमते पुस्तक पाहिले. त्याने ते उत्सुकतेने उचलले, पण पाने सरळ उलटल्यावर त्याला कंटाळा आला. अजूनही कंटाळलेला त्याने आणखी काही पुस्तके बाहेर काढली. प्रत्येक पुस्तक सुंदर होते, पण त्याने ते वाचण्याऐवजी फक्त ढीक केले. अचानक पुस्तकांचा प्रकाश पूर्णपणे नाहीसा झाला. पलंगाखालची जादू संपली होती. राहुलला खूप दुःख झाले आणि त्याला भीती वाटली की त्याने सर्व काही गमावले. त्याला त्याच्या आजीची आठवण झाली, जी नेहमी म्हणायची की कथा वाचतानाच जिवंत होतात. त्याने एक पुस्तक उचलले आणि हळुवारपणे वाचायला सुरुवात केली. जसजसा तो वाचू लागला, तसतसे शब्द त्याच्या मनात चित्रे तयार करू लागले. त्या पुस्तकातून पुन्हा एकदा मंद प्रकाश येऊ लागला. राहुलला आता समजले होते की खरी जादू पुस्तकांमध्ये नाही, तर त्याच्या स्वतःच्या कल्पनेत आहे. त्याची कल्पनाशक्ती त्याला नवनवीन जग दाखवत होती. Like, share and subscribe for more stories.